इतकी बेसनपुरी तुला, पप्पांना, दीदीला. आज गणेश दादा आमचं ना थोडंसं दाखव इकडं. त्याच्या तोंडाला जरा चव नाही. चटाई घेऊन यायचं बसायला जा. चटाई आण. खाली बसू नको, तुला बरं नाही. बरं, आज ह्यांना बेसन पोळी केली. बांधायचं. आम्ही पहिलं लाडूला हात लावला की लाडू फुटायचा. आता असं ओढून काढलं तरी लाडू निघाना. तर इतकं चिटकून बसलंय तू गारटेने. हो का मैत्रिणींना, निघानातच 1.5 किलो इथं. अजून एक अर्धा किलोचं पाकिट आहे. ही बारामतीतले लाडू इथं. एक पार्सल आता दिलं पाठवू द्यायचं. आणि किती लाडू दिले हो पाठवू द्यायचं? 2 किलो. हां, आणि व्हिडिओ बघते का माझं आमचं दादा आणि ती, त्यांचं 2 किलो होतं. हे MIDCतलं भाभींचं 1.5 किलो इथं. आणि अजून ज्यांनी खिडक्या बसवल्यात ना त्या ताईसाहेबांचं 2 किलो इथं. पण आता त्यांचं उद्या. बारामतीतले 3 आणि 4 आणि 5 किलोची ऑर्डर असतात रोज. हा का मैत्रिणी. इथं आम्हाला खजूर ड्रायफ्रूटचं लाडू करायचं चाललेत मैत्रिणींनो, नानींचं. इथं नानींचं खजूर ड्रायफ्रूटचं लाडू करायचं चाललं इथं. ही ना घमेल्याला ही तुम्ही म्हणता काय लागलेलं आहे. ही हळद आहे ना, ही हळद डाळताना अशी उडलेली असते, बघू शकता. कारण काही ही सगळीकडे असं मशनी ह्याच्या सगळीकडे उडतं. मग ती घमेल्यावली ह्याच्यावली पण उडते हळद. इकडं सुद्धा उडली, बघू शकता. नाही तर तुम्ही म्हणता ना का इकडं घमेलेला ह्याला इकडं, म्हणजे त्याच्यावर पण उडतं हे असं. ते काय होतं काय वेळेस काय गोष्टी तुम्हाला सांगणे पण गरजेचं असतं. कारण का ते मिरची मसाले दिवसभर चाललेले असतात ना. मग ते त्याची ती मिरची कुटतानाची, हळद दळतानाची त्याची ती धूळ आहे ना मैत्रिणींनो. मिरची ज्यावेळेस कुटतो ना त्यावेळेस त्याचा ठसका लय उधळतो. मसाल्याचं नसतं काय एवढं, ती भाजलेलं असतो. पण मिरची कशी नुसती बाकणाचा असतो ना त्याचा, मग ती उडतं सगळीकडं असं. आणि ती घमेल्याला ह्याला लागतं. कंटिन्यू तर घासत बसणार नाही आम्ही. 2-3 दिवसात नाही एकदा, 3-4 दिवसात नाही एकदा आम्ही घमेले भासतो. कारण का त्यात सामान भरलेलं असतं असं. म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं. आता 1 वाजली दुपारची. इकडं मोनाचं आणि मिरची नीट करून असते ते पण दाखवते चला. काही तर मोनाने ह्यांनी मिरची नीट केलेल्या आहे. ते दिसतात का कुठं देठ तुम्हाला? वाऱ्याने ही मिरची ही देठ एवढं. तिकडं नानींनी एक गुणी नीट केली आहे. एक पोतं संपलं, आता ही दुसरं चाललंय नीट करायचं. खोऱ्याने वडायचं चाललंय नानींचं. वडा वडा नानी, वडा 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 मसाला एकदाच. उद्या किती भाजायचं आहे आता? उद्या भाजायचं 120 किलो. काय ताय 30 किलोचं पुरतंय का आपल्याला? नाही हो, 120 किलो होतो. 120 किलो. हा, बनवल्यावर 120 किलो होतो या मापला ना, तर बरोबर 120 किलो करतोय. लास्टला आम्ही मसाल्याचं सामान भाजलं ना तर आमचं आपलं लय लांब जातं या. हां, 120 किलो भरतंय ती. खोबरं हे सगळं टाकलं ना, तीळ. आणि विलायची तिची आम्ही किती काळजी घेतो तुम्हाला बघायची का? ह्यातमध्ये विलायची ठेवलेली मी. जास्त पुढे झालेले असतात ना, ती मी ह्यातमध्ये ठेवते. मग ही मसाल्यासाठी आणली. एवढी विलायची मला कशाला लागणार आहे सांगा तुम्ही. पण ही मसाल्यासाठी आणलेली विलायची, ही पण तुम्हाला मी आता दाखवली. तात्यांना जेवायला दिलं. का ग तुझी झोप मोड झाली का रुबी? आता ही चेक करायचं कुणाचं काय आहे ते पटकर ना. का ग बाई तुझी झोप मोड झाली? दचकली का तू? सॉरी झोपा. कोणाचं काय चाललंय बघते. ऊन कुठं गावतंय ती बघते.
उन्हाला बसावं लागतं. हिथं बसते. आणि चला कोणाच्या राज्यात काय चाललंय दाखवते. मी हे आज काय हाताने झाडलं नाही, ब्लोअर मशीनने हे झाडून काढलं, सगळं हे धुवून काढलं. ओलं दिसतंय का तुम्हाला मैत्रिणींना? हो का, झाडांना पाणी घातलं, चकाचक धुतलं, अजून ओलंच आहे, वाळलं बी नाही. इकडं ताईंचं तोपर्यंत इकडं खजूर सोलायची चालली, नानींनी पण आले सोलली थोडीशी. आणि आता ताई सोलतात इथं. आमच्या रुबीची झोप मोड झाली. इकडं संगीताबाईच्या चालल्यात मिरच्या नीट करायच्या. आता किती बारक्यातलं मला वाटतं अजून एक पोतं राहिलंय. ही मोठी पोतीत काश्मीरी मिरचीची, आणि ह्यातलं एक पोतं राहिलंय अजून. आता इकडं बघू शकता अजून मोना यायची, पण मोनाचं चाललंय तिचं एक 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 एक. नानींचं काय चाललंय ती दाखवती. हे तर आमच्या नानींनी तूप ओतलं आणि काजू बदाम हे सगळं घेतलंय बघू शकता. हे काजू इथं. आता आम्हाला पहिल्यांदा करायचे ते इथं खजूर ड्रायफ्रूटचं लाडू, आणि नंतर करायचे तर खारीक ड्रायफ्रूटचं लाडू. तर हे खजूर ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी ती गमेला मोकळं करू का? त्यात टाकलं तर जमल का मग सगळं? हा नाही तर मग मोकळं करा. एका घामेला ठेवते दुसरं लाडू. दाखवा. हा मग ती ह्याच्यात ठेवा. हा ठेवा का कडेला. आमच्याकडे लाडू आहेत की मैत्रिणींना. हे का ही आहेत, हे खजूर ड्रायफ्रूटचं आहेत, पण ही एवढं ना एक ऑर्डरीचं झाले तर अजून 2 ऑर्डरी बाकी आहेत ना. हो हा, ही शेंगदाण्याच आहेत ती पण. मग मी हा ठेवा. मी म्हणलं नाही. हे खजूर ड्रायफ्रूटचे केलेत काल, पण त्यांना आजच्या दिवस सुकून द्यावं लागतं. पण काल आमच्याकडे खजूर शिल्लक नव्हती, त्यामुळे थोडंच केलं आम्ही. असू दे, ती मॅच ठेवलं रात्री नाही. ती ही तर वर ठेवलं ना तरी सुद्धा आतमध्ये का ठेवी ना. पण असं आम्ही ती लाडू आहे ना तिथं ड्रावर मध्ये ठेवतो. आणि ही बघू शकता खिस्सेसाठी ना खोबरं बरंच खराब निघतंय. हो का, हे असं तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसत, पांढरं दिसतं, पण ही खराब आहे म्हणून बाजूला काढलेलं आहे. अक्कांलं खोबरं खराब निघतं. जवळजवळ 15 किलोच्या गोणीत कधी कधी 3-4 किलो खराब निघतं. हे आता चांगलं दिसतंय. तुम्ही म्हणता ह्याला काय झालंय, चला तुम्हाला दाखवते बाहेर नेऊन. हो का, खराब आहे हे, दिसतंय का? कोण आलंय हो? आता गरम मसाला मला करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला मी ह्यातलं सगळं सामान दाखवते. आणि धनं राहिलं होतं दाखवायचं म्हणजे, सॉरी. तर ही धनं बघू शकता, एकदम प्युअर गावरानमधला आहे हा, प्युअर गावरानमधला. बघा ही चुनोरं धनं असलं का नाही की लय भारी होतं. त्याची सावली दिसते, एकदम प्युअर आहे. चला आता आमचा पेन कुठल्या आळीला गेला. यासाठी इंक तुपात टाकला जातो आणि तळला जातो, एकदम पवून निघतं. प्युअर तुपातलं खायचं असलं तर ऑर्डर टाका. हा गारट आहे तरी मांजरीला गईला तहान लागली, दोघीला बी. कशा एकमेकीकडं बघतात द्या. रुबी काय ग, पाणी पिती होय गई? मस्त चाललंय. आता तिकडे ती हे आल्यात इथं, पोतराज भाऊ आल्यात इथं म्हणल्यावरती. टाकी ही भरून कशासाठी ठेवतो आम्ही, ह्या टाकीतलं पाणी कशालाच नाही वापरत. भाऊंच्या गैलाच लागतं. आता जाताना एकदा पाणी पिती आणि परत संध्याकाळ. होय. आणि ही बघा, ही बघते ना तिचं काय चाललंय ती. रुबी काय ग बाई, तुला पाणी प्यायचं? छकुली काय ग? भाऊ म्हणतात 10 वाजले का? आता 10 कसले, 11:30 वाजून गेले. आजच्या ऑर्डरी मैत्रिणींनो कशा आहेत ती तुम्हाला थोडक्यात दाखवते मी. सुनीता ताईसाहेबांचा मसाला 1 किलो आहे. इकडं एका ताईसाहेबांचा मसाला 3 किलो आणि शेंगदाणे लाडू 1 किलो. त्या ताईसाहेब आहेत सुवर्णा ताईसाहेब. इकडं ह्या ताईसाहेबांचं काय काय आहे तुम्हाला दाखवते. त्या ताईसाहेबांचा आहे शेंगदाणे लाडू 1 किलो, तिळाचे लाडू 1 किलो, ड्रायफ्रूट लाडू 500 ग्रॅम, खारीक ड्रायफ्रूट लाडू 1 किलो, खारीक पावडर 1 किलो.
आणि माझ्या बाकीच्या ताईसाहेबांचं कोणाकोणाचं काय काय बघू शकता. हे असं असतं. ह्या ताईसाहेबांचा मसाला 1 किलो, खारीक पावडर 1 किलो, लसूण 1 किलो, एका ताईसाहेबांची हळद 1 किलो, ही खारीक पावडरच्या बऱ्याचशा ऑर्डर येतो. खोबरं खीस, इकडं काश्मीरी मिरची, सांडगे, खारीक पावडर, मसाला, लसूण चटणी, सांडगे, मसाला, डिंक लाडू, हे अशा ऑर्डर येतात. आता थंडी जास्त असल्यामुळे ना आम्हाला खारीक पावडरच्या 5-6 किलोच्या ऑर्डर पडतात मैत्रिणींना दिवसाच्या. छान वाटतं. कुठल्या बी जी काय बनवायला आम्ही घेतो ना, किंवा मी जी काय म्हणते ना आता आज ही खायचं आहे आम्हाला, हे आणलं आहे, तर त्याची लगेच ऑर्डर येते. ते छान वाटतं. तुम्ही सगळेजण बघून विश्वास ठेवून घेता. थँक्यू सगळ्यांना, धन्यवाद. आता नानींचं ती सगळं तळून झालं असेल ते तुम्हाला दाखवते. इथं मी ऑर्डरी कशा असतात ते दाखवलं. खोबऱ्याचं खिसन खारीक पावडर अर्धा किलो घेतली तरी चालते. हे कुठल्या ताईसाहेबांनी खारीक पावडर पावशेर म्हणले होते त्या, बघते. घरीच कुठं जाया नाही, येईल नाही मला. आता जुनी मैत्रिणीचा फोन आलता माझ्या. होय नानी, इकडं आमच्या नानींनी खोबऱ्याचा खिस केला मैत्रिणींनो, बघू शकता, तुम्हाला दाखवला. आणि ही तर सुंदर असं. आता ही सगळी पॅकिंग करायची, आपली मसाल्याची थापी लावलेली खालची. आता कसं इसकाटती बघा सगळं. आता आमच्या नानी, आणि ही लवकर पॅकिंगला मी का लागले माहिती आहे का तुम्हाला? आमच्या आईन बापू यायच्यात. बापूंचा फोन आलता मला आत्ता. 2 वाजेपर्यंत येतोय, 1:45ला थोडा टायमिंग आहे अजून. आम्ही 15-20 मिनिटात पॅकिंग करतो, म्हणजे बसता येईल. सगळं दाखवा द्या बरं. ज्यांनी खारीक पावडरच्या ऑर्डर टाकलेल्या आहेत त्या ताईसाहेबांची ही खारीक पावडर, होय नानी. आता ही घमेलं बघा कसं गपदिशीनं संपते, कारण का 8 ऑर्डर आहेत. 8 असं माझं चाललंय पॅकिंग करायचं. आता खारीक पावडर काय अजून भरली नव्हती. आता नाणी आमच्या ज्येष्ठ भरतात. आमचं एक चाललंय. आधी घर आम्ही काय भरलं, लसूण, खोबऱ्याचा खीस, लाडू. ह्यात मी हो का लसूण भरलेला आहे. हे असा देतो आम्ही भरून. हा असतो अर्धा किलोचा. ह्यातनं मी लसूणच आहे. आणि आता हे सांडगे वगैरे एका ताईसाहेबांचं आहे. हे माझं पॅक करायचं चाललंय.